आपल्या मनामध्ये सुद्धा असणाऱ्या सुख संपत्ती हिरण्य सोनं या भावनांचा या कामनांचा नाश होऊन आपल्यालाही चांगली सद्गती मिळू देत, आत्मतत्व किंवा परमात्मतत्व भेटण्याची इच्छा होऊ देत अशी इच्छा करते आणि आजच्या निरूपणाला आपण सुरुवात करूया. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी. माता यस्य तपस्विनी च जनको, वैराग्य रागान्वित भ्रातारो गुरुणा निवृत्तिसहिता निर्वृत्तिक संस्थिताः. ज्ञातुं ज्ञानरसं हि येन जगति, ज्ञानेशरूपं धृतं वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्रीसंत ज्ञानेश्वरं. श्रीसंत ज्ञानेश्वरं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. आपण पावसला गेलेलो होतो आणि तिथले प्रार्थनेचे कागद आत्ता मला मिळालेले आहेत, तर ते ज्ञानेश्वरांचं वंदन त्यातलं जरा म्हणतीये. नमितो योगी थोर विरागी, तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. स्मरण तयाचे होता साचे, चित्ती हर्षन मावे, म्हणून वाटते पुन्हा पुन्हा ते पावन चरण नमावे. अनन्य भावे शरण रिघावे, अहंकार सांडून, झणी टाकावी तयावरुनिया काया कुरवंडून. आणि पहावे नितांत सुंदर तेजोमय ते रूप, सहज साधनी नित्य रंगुनी व्हावे मग तद्रूप. ज्ञानेशाला नमिता झाला श्री सद्गुरुला तोष, वरद हस्त मस्तकी ठेवनी देई मज आशीष, देई मज आदेश. नमितो योगी थोर विरागी, तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. ज्ञानदेव भगवंत. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय श्रीकृष्ण. जय तू ज्ञानेश्वर. सर्व श्रोत्यांना आणि ज्ञानेश्वरी भक्तांना सादर वंदन. काल आपण 517पर्यंत ओव्या पाहिलेल्या होत्या आणि 19वा श्लोक घेतलेला होता की ज्ञानम कर्मच कर्ताच त्रिधैव गुणभेदतः प्रोच्यते गुणसंख्याने यथावत शृणुतान्यपि. म्हणजे शास्त्रांनी सांगितलेलं ज्ञान कर्म आणि कर्ता ही त्रिपुटीसुद्धा 3 प्रकारची आहे, सात्विक राजस आणि तामस. तर हे जे गुणभेद आहेत ते मी तुला आता समजावून सांगतो असं भगवंत सांगतात आणि ज्ञानदेवही सांगतात. आणि ज्ञानदेवांनी जी 17वी ओवी घेतली होती 517वी, ती पुन्हा एकदा सांगते. परी सांगितले जे ज्ञान कर्म करता हन, ते तिन्ही तिही ठाई भिन्न कुणी हाती. आता जे तुला ज्ञान कर्म करता या संबंधीचं जे सांगितलेलं आहे ते या 3 गुणामुळं, तिन्ही तिही ठाई भिन्न गुणी आहाती. म्हणजे हे जे 3 भिन्न आहेत, तिन्ही ठिकाणी जे गुण भिन्न आहेत, 3 प्रकारात हे जे विभागलं गेलेलं आहे ते मी तुला आता सगळं सांगतो. गुणानुसार सगळी विभागणी सांगतो किंवा त्याचे प्रकार सांगतो. आता पुढे सांगतायत ज्ञानदेव 18व्या ओवीमध्ये. म्हणून ज्ञाना कर्मा कर्तया, पाते जो नये धनंजया, जे दोन्ही पांदती सोडावया एकची प्रौढ. आता हे सांगतात की हे 3 जे आहेत हे गुणांप्रमाणे भिन्न आहेत, पण त्यांच्यावर विश्वास ठेवू नये. मग पाते जो न धनंजया, पाते जो न धनंजया म्हणजे त्याच्यावर विश्वास ठेवू नये. कारण का, जे दोन्ही बांधती सोडावया एकची प्रौढ.
जे दोघं जण आहेत ते बांधती म्हणजे बंधनात टाकतात. कोण हो? राजस आणि तामस हे आपल्याला बंधनात टाकतात. या दोन गुणांमुळे बंधन होतं. त्या दोन गुणांच्या आधारावर जे कर्म करू, जे ज्ञान मिळवू, जो करता असेल ते सगळं बंधनात टाकणारं ठरतं. आणि एकची प्रौढ शब्द मी कालही सांगितला होता की प्रौढ म्हणजे ज्याच्याजवळ थोडं अनुभवाचं, ज्ञानाचं हे आहे, भरपूर साठा आहे किंवा अनुभव आल्यामुळं जो प्रौढ बनलेला आहे, ज्याच्याकडे विवेक आलेला आहे, तो फक्त आपल्याला मुक्ती द्यायला किंवा आपली सुटका करायला एकटाच पुरेसा आहे किंवा एकटाच समर्थ आहे. खूप छान अशी ओवी होती ती की जे दोन्ही बांधती सोड्या, म्हणजे पाते जो नये धनंजया. पण तो जोपर्यंत आपल्याला त्याच्यावर विश्वास ठेवायचा नाही आहे का या दोघांवर, की या दोघांवर विश्वास ठेवला तर हे आपल्याला बंधनात टाकतात. आणि एकटा सात्विक गुणच फक्त आपल्याला मुक्तीला समर्थ आहे किंवा तो आपली सुटका करतो. याच्यावरच्या खाल ओव्या राहिलेल्या आहेत वाचायच्या, वाचूया नंतर. ते सात्विक ठाऊवे होये, तो गुणभेदू सांगो पाहे, जो सांख्य शास्त्रीय आहे उवाईला. आता हे ज्ञान कुठं आलंय? कोणी सांगितलेलं आहे? तर ते सात्विक ठाऊये होये, हे सात्विक ज्ञान हे खोलवर आहे. आणि ठाऊये होय म्हणजे ठाऊक आहे, समग्र माहिती आपल्याला, पूर्ण माहिती आहे, व्हावंय म्हणून कुणी सांगितलंय? तो गुणभेदू सांगो पाहे, सांख्यशास्त्री आहे. हे सगळं सांख्यशास्त्रात सांगितलेलं आहे. तो गुणभेद सांगितलेला आहे आणि तो सविस्तर उवाईला म्हणजे सविस्तर सांगितलेला आहे. आता ते तू जरा ध्यान देऊन ऐक. सांख्यशास्त्राने हे जे या 3 गुणांचा भेद, त्यात ते 3 गुणांचं सगळं जे ज्ञान सांगितलेलं आहे ते तू आता ध्यान देऊन ऐक. आता त्याला काय काय उपमा देतात बघा सांख्यशास्त्राला. बरं का, सांख्यशास्त्र इतकं सोपं नाही आहे. सांख्य आणि योग ही 2 शास्त्र खूप श्रेष्ठ मानलेली आहेत. षडदर्शन आहेत, न्यायदर्शन, वैशेषिक दर्शन, हे सांख्य दर्शन, योग दर्शन. वेदांतामध्ये पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा अशी 2 शास्त्र सांगितली. जो सगळा वेदांत म्हणजे सगळी गीता आपण वेदांताची शिकतो आणि त्यात सांख्य पण आहे. सांख्यांच्या आधारे पण गीतेनं या त्रिगुणाचा सगळा आधार घेऊन आपल्याला सगळी गीता पटवून दिलेली आहे. तर त्यामुळं आता मी जे तुला सांगतोय ते तू लक्षात घे. हे सांख्यशास्त्र काय आहे? जो सांख्यशास्त्र आहे उवाल ते झालं. जे विचार क्षीर समुद्र, स्वबोध कुमुदिनी चंद्र, ज्ञान डोळसा नरेंद्र, शास्त्रांचा तो 3 उपमा दिलेली आहेत. हे सांख्यशास्त्र म्हणजे विचार क्षीर समुद्र. क्षीरसागर आहेत, 7 सागर आहेत, त्यातला एक क्षीरसागर, दुधाचा सागर मानला जातो, जो त्या उपमन्यूला सगळा बहाल केलेला असतो. त्यांनी शंकराची त्याच्या आईनं हे केली, आराधना केली आणि बिचाऱ्याला पिठात पाणी घालून आई दूध म्हणून द्यायची, गरिबी होती. तर मग शेवटी सगळा क्षीरसागरच त्याला बहाल केला. तर तो क्षीरसागर पण इथे कुठला आहे? सांख्यांचं तत्वज्ञान किंवा सांख्यांचं शास्त्र म्हणजे विचाररूपी क्षीरसागर आहे. तो एवढा महान आहे, सागरासारखा आहे. आणि शिवाय काय आहे? स्वबोध कुमुदिनी चंद्र. स्वबोध म्हणजे आत्मबोध. आपण जसं स्वरूप ज्ञान हे जास्त मानलेलं आहे, तसं आत्मरूप ज्ञान किंवा आत्मबोध म्हणजे काय आहे? कुमुदिनी चंद्र. तर आत्मबोधरूपी कमळांना विकसित करणारा तो चंद्र आहे. काय कल्पना करता तो ज्ञानदेव. निळी कमळं जी असतात संध्याकाळी उमलणारी, की चंद्र उगवल्यावर ही कमळं विकसित होतात. तसा आत्मबोधरूपी कमळांना विकसित करणारा हे सांख्यशास्त्र म्हणजे जणू काही चंद्र आहे. मगाशी सांगितलं विचाररूपी क्षीरसमुद्र आहे. आणि आता सांगतायत की असा हा सांख्यशास्त्र रूपी कमळांना म्हणजे स्वबोधरूपी कमळांना उमलवणारा हा चंद्र आहे. आणि ज्ञान डोळसा नरेंद्र, किती छान दिली बघा. आणि ज्याला ज्ञानदृष्टी आहे
किंवा ज्ञानदृष्टी देणाऱ्या शास्त्रांचा हा जणू राजा आहे. नरेंद्र, नरेंद्र म्हणजे राजा. अर्थात आपले बघा नरेंद्र मोदी आहेतच आपले पंतप्रधान. तर ते जसे श्रेष्ठ आहेत शास्त्रांचा. आता कालच तुम्ही ऐकलं असेल कुठंतरी की त्यांचा संस्कृतचा सुद्धा सगळ्या शास्त्रांचा अभ्यास आहे. कालच्या एका छोट्याशा त्यांच्या क्लिपमध्ये सांगितलं की पाणिनीनं जे अष्टाध्यायी हा ग्रंथ लिहिलेला आहे हा सगळ्या जगात श्रेष्ठ ग्रंथ आहे. कारण असं व्याकरण कुणीही तयार केलेलं नाही. आणि ते अष्टाध्यायीतलं व्याकरण इतकी 1000 वर्ष झाली तरीसुद्धा आपण तेच वापरत असतो. किंवा संस्कृतचे ग्रंथ आजही नवनवीन निर्माण होत असतात. आणि त्या व्याकरणशास्त्रानुसार आपली मराठीचं किंवा सगळ्या इतर भाषांचं सुद्धा व्याकरणशास्त्र ही सगळी भाषा निर्माण झालेली आहे. तर आता तसंच हे जे नरेंद्र हा शब्दावरनं मी जरा पुढे गेले की ज्ञानदृष्टी देणाऱ्या शास्त्रांचं जणू हा राजा आहे. सांख्यशास्त्राला त्यांनी एवढं श्रेष्ठत्व दिलेलं आहे. भगवंतांनी तर सांख्यशास्त्राला घेतलंच आहे, ग्राह्य धरूनच गीतेची ही इमारत उभी केली. पण ज्ञानदेव तर त्याला एवढ्या छान छान उपमा देतात म्हणजे ते वस्तुतः त्याचं जे श्रेष्ठत्व आहे ते मान्य करतात. आता पुढं या सांख्यशास्त्राने कोणती तत्त्व सांगितली त्याचा आता उल्लेख पुढे करतात बघा. आता आपण किती वेळा 7व्या अध्यायात शिकलो, 13व्यात शिकलो, 9व्यात शिकलो प्रकृती, पुरुष, माया, सगळी पंचज्ञानेंद्रिय. पण इथे पुन्हा त्याचा उल्लेख करतात की प्रकृती पुरुष दोन्ही मिसळली दिवो रजनी तिये निवडिता त्रिभुवनी मार्तंडूजे. आता काय झालेलं आहे की दिवस आणि रात्र ही जशी एकमेकात मिसळलेली आहे. दिवो रजनी, दिवो म्हणजे दिवस आणि रजनी म्हणजे रात्र. की प्रकृती पुरुष दोन्ही, तशीच ही प्रकृती आणि पुरुष हे सुद्धा एकमेकात मिसळून गेलेले आहेत. अमृतानुभव जो ज्ञानदेवांनी लिहिलेला ग्रंथ आहे, तुमच्यापैकी कोणी अनुभवला असेल, शिकला असेल तर आपल्याला बघू वेळ मिळेल तेव्हा आपण त्याचाही अभ्यास करूया. तर त्यांनी शिव आणि शक्ती हे दोघे प्रकृती पुरुषच आहेत आणि त्याच्यावर आधारित सगळं हे अमृतानुभवाचं ग्रंथ लिहिलेलं आहे. तो खूप सुंदर अशी उपमा दिली. तसंच इथं म्हणतात की हे प्रकृती पुरुष हे दोघंही दिवस रात्रीसारखे एकमेकात मिसळून गेलेले आहेत, एकरूप झालेले आहेत. सांगताच येत नाही की दिवस कधी सुरू होतो आणि रात्र कुठे संपते, इतकं ते एकमेकात गुंफलेले आहेत. तिये निवडिता त्रिभुवनी मार्तुंडजे. आणि मग त्यांना वेगळं करून दाखवणारं हे सांख्यशास्त्र प्रकृती पुरुषाला वेगळं करून दाखवतं. प्रकृतीचा काय रोल आहे आणि पुरुषाचा काय आहे हे सगळं सांख्यशास्त्र समजावून देतं. म्हणून हे सांख्यशास्त्र म्हणजे काय आहे, मार्तंडू जे जणू काही सूर्य आहे. आपल्याला रात्र कधी संपलेली समजते, सूर्यामुळं. सूर्य उगवला की रात्र संपली आणि सूर्य मावळला की रात्रीचा काळ सुरू झाला. म्हणजे सूर्य हे त्याचं प्रतीक आहे. या दोन्हींचं हे भेद दाखवणारा हा सूर्य आहे, ज्ञानसूर्य. तसा हा सांख्यशास्त्र हा ज्ञानसूर्य आहे आणि तो या प्रकृती पुरुषाचं वेगळेपण आपल्याला समजावून देत असतो किंवा दाखवून देत असतो. आता पुढं म्हणतात, जेथ अपारा मोहराशी तत्वाच्या मापी 24 उमाणा घेऊनी परेशी सुरवाडी जे. जेथ अपारा मोहराशी, या संसार सागरामध्ये काय आहे हो, अपार म्हणजे अगणित किंवा अमर्याद अशी ही मोहरूपी आहे राशी. मोह स्वरूपाची राशी आहे आणि त्याच्यामध्ये किती तत्व आहेत, तत्वाच्या मापी 24. फक्त 24 तत्व त्यांनी मानलेली आहेत या सृष्टीमध्ये. जसं हल्लीच्या फिजिक्समध्ये मागे बघा होती की 95 नंतर 105 ती मूळ तत्वाची संख्या पण वाढत चाललेली. पण इथे मात्र यांनी जी 24 तत्व सांगितलेली आहेत याच्यात कमी जास्त काहीही होत नाही. म्हणून ते म्हणतात की तत्वाच्या मापी 24, मापायला गेलं, मोजायला गेलं तर ती 24 तत्व आहेत. आणि ती कशी आहेत,
उमाणा घेऊनी परेशी. सुरवाडीचे म्हणजे सुखाने राहतात. त्या तत्वांची मोजमाप करायला लागलं तर परेशी म्हणजे परईश म्हणजेच परतत्व म्हणजेच परमात्म तत्व. त्या परमात्म तत्वाबरोबर उमाणा घेऊन म्हणजे त्याच्याबरोबर त्याला सहाय्य घेऊन हे परतत्वाबरोबर सुखाने राहता येतं. म्हणजे 24 तत्वांचं मोजमाप करायचं, परमतत्व समजून घ्यायचं आणि त्याच्याबरोबर सुखाने राहायचं. एकदा ह्या सगळी भिन्नता समजली की मग आपल्याला परतत्व समजते आणि परतत्व समजलं की आपण सुखी होतो. म्हणजे आत्मसुख जे आहे ते जो अनुभवेल त्यालाच कळेल. आपण या सगळ्या बाह्य सुखात रमलेले असतो. आज हे उद्या ते सगळ्या प्रकारचे सुखच. आणि या पंचज्ञानेंद्रियाच्या, पंचकर्मेंद्रियाच्या, त्यांच्या पंचतन्मात्राच्या आणि पंचमहाभूतांच्या हे 4 गोष्टी आहेत. आणि प्रकृती, पुरुष, मन, बुद्धी, अहंकार ही जी आहेत ही अशी तशी म्हणलं तर 25 होतात, पण त्यांनी 24च मानलेली. तर ही 24 तत्व त्या परतत्वाचं ज्ञान करून देतात म्हणूया, किंवा ती मोजमाप करता करता परतत्व समजायला लागतं. अर्जुन आहे सांख्यशास्त्र. बघा पुन्हा आता त्याला 18वा अध्याय आता समजावून द्यायचंय. आता विसरू नकोस यातलं काही. तर अर्जुन आहे सांख्यशास्त्र, पढे जयाचे स्तोत्र, ते गुणभेद चरित्र ऐसे आहे. अरे हे सांख्यशास्त्र म्हणजे काय आहे? ज्याचं स्तुती स्तोत्र आहे आणि ज्याच्यामध्ये गुणभेद चरित्र आहे. किती छान. एखाद्याला गुरुचरित्र तसं गुणभेद चरित्र असं त्यांनी सांगितलं. म्हणजे गुणांचे भेद, त्याचं सगळं चरित्र म्हणजे त्याची सगळी माहिती. आणि सांख्यशास्त्र ज्याचं स्तुती स्तोत्र गाते ते ह्या गुण. कारण सांख्यशास्त्राने या त्रिगुणावरच सगळी ही संसाराची, या सृष्टीची इमारत उभी केलेली आहे. आणि इतकं सोप्या पद्धतीनं सांगितलं की बरोबर आपल्याला एकदा कळलं की चांगलं जे आहे ते सत्व, सात्विक, मोह, लोभ, माया सगळं म्हणलं की राजस, आणि अगदी निकृष्ट, नीच ह्याचं जे आहे पद्धतीचं जे आहे त्याला तामस. मग त्याचे प्रत्येकाचे भेद सांगणार आहे. तत्पूर्वी आपण फक्त आता यांच्या ओव्या बघूया. काल त्या ओव्या राहिल्या आपल्या घ्यायच्या. परिज्ञान कर्म करता ऐसे 3, येथे विवरून दाविले जे, तेही त्रिधा होती गुणभेदे भिन्न, नको विसंबून राहू तेथे. विसंबून म्हणजे त्याच्यावर विश्वास ठेवू नको किंवा विसंबून अवलंबून राहू नकोस. जे का राजसिक तामसिक दोन्ही, घाली ती बंधनी जीवासी ते. परी होय जोखा सात्विक प्रकार, जीवासी साचार सोडवितो. तुझ सत्वाचे त्या स्पष्ट व्हावे ज्ञान, म्हणून सांगेन शास्त्राधारे. सांख्यशास्त्रा माझी याचा सांगोपांग, केला असे चांग उहापोह. होय ज्ञान गर्भ शास्त्रांचा जे राव, किंवा क्षीरार्णव विचाराचा. क्षीरार्णव, क्षीरसमुद्र सांगितलं ना. अर्णव म्हणजे समुद्र, पण कशाचा? विचाराचा. आत्मबोध रूपी कुमुदिनी लागी, होय चंद्र जगी शास्त्र जे का. कुमुदिनी रूपी, कुमुदिनी म्हणजे कमळ, अर्थात ते कशाचं आहे? तर आत्मबोधाचं कमळ आहे. आत्मबोधाचं कमळ उमलण्यासाठी हा चंद्र आहे. किती सुंदर कल्पना, किती सुंदर. म्हणजे आपल्याला व्यवहारातली उदाहरणं या शास्त्राशी कशी जोडली आहेत त्यांनी ती बघा. प्रकृती पुरुष मिसळली दोन्ही, जणू रात्र आणि दिन जैसी. तयांची निवड करून जे दावी, जगी जणू रवी होनिया. त्यांची निवड करून दाखवते, वेगळेपणा त्यांचा दाखवते, सूर्य होऊन दाखवते. म्हणजे तो चंद्र पण आहे सांख्यशास्त्र हे,
आणि सूर्याप्रमाणे पण कार्य करते. 24 तत्वांचे घेऊन या माप, मापोनी अमाप प्रपंचासी. इतका अमाप आहे हा प्रपंच, पण त्या 24 मध्ये बसवलाय बरोबर. जया शास्त्राची या योगे सुखे जीव, राहतो सदैव परतत्वी. ते ह्या शास्त्राच्या आधारे याच्या योगानं हा जीव हा सदैव परतत्वाशी जोडला जातो. पण आधी या 24 तत्वांचं ज्ञान करून घेतलं पाहिजे. तया सांख्य शास्त्री वर्णिले त्रिगुण, तेची विवरून दाऊ आता. हे जे 3 गुण आहेत हे आता तुम्हाला स्पष्ट करून तुला दाखवतो असं भगवंत सांगतायत. अर्थात आपण देखील अर्जुनाच्या जागी आहोत. अर्जुना एवढी पात्रता यायला आपली कुठली? अर्जुनाने इतके प्रश्न विचारले आणि त्यांनी सगळे त्याची उत्तरं दिलेली आहेत. पण अर्जुन हा एक प्रतिनिधी आहे आपला. आपल्या मनातही असे संशय शंका येतच असतात आणि मग तेच अर्जुनाच्या मुखातून प्रश्न विचारले जाऊन भगवंत आपल्याला पण उत्तरं देत आहेत. आता 24वी ओवी बघा. 23पर्यंत मगाशी झालं की पढे जयाचे स्तोत्र, ते गुणभेद चरित्र ऐसे आहे. जे आपुलेनी अंगिके, त्रिविधपणाचे नियंके, दृश्य जात तितुके अंकित केले. त्रिविधपणाचे नियंके, त्रिविध म्हणजे ह्या त्रिगुणांनी आणि स्वतःच्या सामर्थ्याने दृश्य जात जितुके, जे दृश्य समुदाय आहे, जेवढं जे जे दिसतंय ते कशामुळं केलं? तर या त्रिविधपणाचे नियंके, या त्रिगुणांच्या सामर्थ्याने सगळं हे आपल्याला आपुलेनी अंगिके अंकित केले. अंकित केले म्हणजे ठसा उमटवला. जसं एखाद्या पत्राचा किंवा एखाद्या महत्त्वाच्या निर्णयावर शिक्का उठवला की तो आणि त्याची सही झाली मोठ्या साहेबाची म्हणू किंवा राजाची म्हणा, की मग ते खात्रीनं लोकांपर्यंत पोहोचवण्याला पात्र होतं. जसे हल्लीसुद्धा एक हे निघतायत ना, म्हणजे जसं आपला लोकशाहीचाही सगळा हे आहे, नामा आहे आणि आपण काय काय करायचं, आपले मतं, आपले हक्क, अधिकार, कर्तव्य हे सगळं आपल्याला ठरवून टाकलेलं आहे. त्याच्या बाहेर आपण जाऊ शकत नाही. तसं या त्रिविधपणाचा ठसा हा या त्रिगुणांनी या सगळ्या दृश्यसृष्टीवर उमटवलेला. आता बघा ना, छान आपल्या बाजारात जातो, चांगली टवटवीत ताजी फळं, ताजी असली की ती जरा महागच असतात. मग आपल्याला ते जास्त पैसे देऊन नको असतील ते सांगतात ही बघा हे कालचंच आहे, सारखंच आहे, काही फरक नाही. पण काल म्हणल्यावर ते अजून 4 दिवसापूर्वीचंही असू शकतं. मग शिळी झालेली वस्तू आपल्या, आता जसं आपण शिळं अन्न खात नाही, जरी आता फुकट मिळालं तरी आपण शिळं नको म्हणतो नाही का. बाहेर गेल्यावर एखादा म्हणेल हे बघा हे कालचे वडे आहेत, आज तुम्ही निम्म्या किमतीत घ्या. फसवतात बरं का लोक असं. तर तसं त्याला काही उपयोग नाही. तसं चांगल्या ज्या गोष्टी आहेत त्या सात्विकच आहेत, त्या लगेच कळतात, दृश्यसृष्टीमध्येच कळतात. टवटवीत फुलं लगेच कळतात, फळं कळतात, फुलं कळतात. शिळी झालेली ती म्लान होऊन जातात. मग एवढं हे त्रिगुणांचं सगळं साम्राज्य पसरलेलं आहे. ते कुणापर्यंत आहे ते पुढं सांगतायत. एवं सत्वरजतमा तिहींची एवढी असे महिमा, जे त्रैविद्या आदी ब्रह्मा अंती कृमी. हे जे तिहींचा जो महिमा आहे, तिहींचं जे महात्म्य पसरलेलं आहे या त्रिगुणांचं, हे एवढं पसरलेलं आहे की ते कुठपर्यंत आहे? जे त्रैविध्य आदी ब्रह्मा, ब्रह्मा हा आदी आहे, पहिल्यांदा जन्माला आलेला आहे, सगळ्यांचा आदी आहे. त्यांनी मग ही सगळी सृष्टी निर्माण केली. अंती कृमी, कृमी म्हणजे अगदी बारीक छोटेसे सूक्ष्म जंतू जे आहेत, कृमी कीटकापर्यंत. म्हणून बघा त्या मधुराष्टकात म्हणलेलं आहे, आ ब्रह्मस्तंभ पर्यंतम सर्वं मायामयं जगत, सत्यं सत्यं पुनः सत्यं हरेर्नामैव केवलम. सगळ्यात सत्य काय आहे? फक्त हरीचं नाम.
आणि त्या ब्रह्मापासून स्तंभ म्हणजे एवढीशी गवताची काडी, इथे यांनी कृमी कीटक सांगितले. सगळ्यात सूक्ष्मात सूक्ष्म जो कीटक असतो तोही या दृश्य जगाचाच भाग आहे. आणि हे सगळं या तिघांमध्येच वाटलेलं आहे. म्हणून मनुष्य जन्माला येणं हे सगळ्यात भाग्याचं आहे. आणि एवढ्या 84 लाख योनीतून आपल्याला जन्म जेव्हा फिरून फिरून मिळाला तर त्याचं आपण काहीतरी सार्थक करायला पाहिजे. म्हणून आपण हे सगळे ग्रंथ अभ्यासतोय, त्याचा अभ्यास करतोय, त्याचं चिंतन करतोय, ते आपल्या आचरणात आणण्याचा प्रयत्न करतोय. तर अगदी ब्रह्मदेवापासून कृमी कीटकापर्यंत हे सगळं त्रिगुणाचं एवढं प्रचंड साम्राज्य पसरलेलं आहे, महात्म्य पसरलेलं आहे. आणि ते आपण दिसतो म्हणजे आपल्याला पाहता येतं. परी विश्वींची आघवी मांदी, जेणे भेदलेनी गुणभेदी, पडिली ते तव आदी ज्ञान सांगो. आता काय सांगतात की हा जो सगळा विश्वसमूह आहे, सगळा हा वस्तुजात आहेत, त्याच्यातला भेद आहे. तो भेद दिसल्यामुळं किंवा त्या गुणभेदामध्ये जे ज्ञान सापडलेलं आहे, आधी ज्ञान सांगतो तुला, 3 भेद सांगणार आहेत ना, ज्ञान कर्म. तर त्या तिन्हीतलं आणि कर्ता, ज्ञान कर्म आणि कर्ता आहे, तिन्हींचे भेद सांगणार. तर आता आधी म्हणतायत की या गुणभेदामध्ये जे सापडलेलं ज्ञान आहे ना, त्या सगळा विश्वसमूह मोठा आहे, सगळ्या अनेक वस्तू आहेत, असंख्य आहेत. पण त्यांच्यामध्ये जे भेद पावल्यामुळं या गुणभेदात सापडलेले जे ज्ञान आहे ते मी तुला आता सांगतो की ज्ञान कसं त्रिविध प्रकारचं आहे. खूप सुंदर आहे बघा. आपल्याला आता नेमका 18वा अध्याय तिकडेही सुरू झालेला आहे. सकाळी आपण त्याच्यातले काही भाग पाहिलेलेच आहेत. तसंच आता इथे ज्ञानाचे भेद सांगणार आहेत, ते बघायचे. बघा आता, परी विश्वीची अवघवी मांदी, जेणे भेदलेनी गुणभेदी, पडिली ते तवादी ज्ञान सांगो. जे दिठी जरी चोख कीजे, तरी भलते ही चोख सुजे, तैसे ज्ञाने शुद्धेला ही जे सर्व ही शुद्ध. आता जे भेद सांगणार आहेत त्याच्यातलं प्रथम म्हणतायत, मी तुला जे सांगतो ना ते आता बघ, की आपली दृष्टी शुद्ध असेल, नाही त्याच्या आधीची एक उभी राहिलेली आहे. परी विश्वींची आघवी मांदी, म्हणजे हा विश्वाचा हा समूह जो आहे, मांदी आळी असा शब्द वापरलाय ना आपल्या पसायदानामध्ये, तर ते विश्वाची मांदी म्हणजे समूह. तर हा जो सगळा विश्वसमूह आहे किंवा या सगळ्या भेदलेनी गुणभेदी, जेवढ्या गुणभेदानी सापडलेले सगळं जे ज्ञान आहे, तर हे कसं आहे, सगळं भेद झालेले आहेत त्याच्यामध्ये. आणि जे दिठी जरी चोख कीजे, जे दिठी म्हणजे आपल्या दृष्टीला, चोख म्हणजे शुद्ध, कीजे म्हणजे जाणायचे, म्हणजे आपल्या दृष्टीला जे शुद्ध जाणवतं सगळ्यातलं, तरी भलतेही चोख सुजे. आणि त्याप्रमाणे काही भाग जो आहे तो आपल्या दृष्टीच्या समोर असेल, शुद्ध असेल, शुद्धता जाणवली, त्याप्रमाणे त्या शुद्ध ज्ञानानं सर्व काही शुद्ध होतं. म्हणून म्हणलेलं आहे, तरी भलतेही चोख सुजे, तैसे ज्ञाने शुद्धे लाहीजे सर्वही शुद्ध. एकदा हे ज्ञान शुद्ध झालं की सगळ्याच गोष्टी आपल्याला शुद्ध दिसायला लागतात. जशी दृष्टी, ठीक आहे नाही, जशी दृष्टी तशी सृष्टी. आपण जर शुद्ध दृष्टी ठेवली तर कुणामध्येच आपल्याला दोष दिसणार नाहीयेत. आणि आपली जर अशुद्धी असेल दृष्टीमध्ये, जसं कावीळ झालेल्याला सगळं पिवळंच दिसायला लागतं, तसं आपण जर मनामध्ये तो क्रोध, मत्सर, द्वेष ठेवला तर सगळी माणसं आपल्याला वैरिष वाटायला लागतात. आणि त्याच्या विरुद्ध इथं ते सांगतात की म्हणून ते सात्विक नाही, तरी भलतेही सोख सुजे, तैसे ज्ञाने शुद्ध लाहीजे. तुमचं जशी बुद्धी असेल, शुद्ध जर असेल,
दृष्टी जर शुद्ध असेल तर सगळं काही शुद्ध जाणवतं आणि मग सगळं शुद्धच प्राप्त होतं. आपल्याला म्हणावंही लागत नाही चोख द्या बरं का आम्हाला सोनं, ते चोखच मिळणार आहे. हे सोन्याच्या बाबतीत चोख शब्द वापरतो, पण जी गोष्ट घ्यायची असेल, जी गोष्ट प्राप्त करायची असेल ती आपल्याला शुद्धच मिळणार, कारण आपली एकदा दृष्टी शुद्ध व्हायला पाहिजे. म्हणून ते सात्विक ज्ञान आता सांगो जे अवधान, कैवल्य गुण निधान श्रीकृष्ण म्हणे. आता भगवंत सांगतायत की म्हणून तुला मी आधी सात्विक ज्ञान काय आहे ते सांगतो, आणि तू एकदा सत्वगुण संपन्न झालास, सत्वगुण संपन्न जे ज्ञान आहे ते तू आता ऐक. कैवल्य गुण निधान ते काय आहे? मोक्ष देणार आहे. मोक्षाचा जणू काही ते साठा आहे. आता सांगो दे अवधान, आता तू लक्ष दे. कशाकडे लक्ष दे? कैवल्य गुण निधान, हे कैवल्याचा साठा असणारं असं जे ज्ञान आहे, सात्विक ज्ञान, ते सात्विक ज्ञान, सत्वगुण संपन्न ज्ञान, ते आता सांगो दे अवधान. नेहमी ज्ञानदेव सांगतात की अवधान दीजे, हे जे मी सांगतो इकडे तुम्ही छान लक्ष द्या. भगवंतही अर्जुनाला सांगतायत, ज्ञानदेव आपल्या सगळ्यांना सांगतायत की हे जे आता खरं ज्ञान आहे, सात्विक ज्ञान आहे, ते मी तुम्हाला सांगतो आणि त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या. त्याच्यावरच्या ओव्या बघूया. चोवीस तत्वांचे घेऊन माप, मापोनी अमाप प्रपंचासी, जया शास्त्राची या योगे सुखे जीव, रहातो सदैव परतत्वी. तया सांख्य शास्त्री वर्णिले त्रिगुण, तेची विवरून दाऊ आता. आपुलिया बळे त्रिगुणी समस्त, केले दृश्य जात त्रिप्रकार. विधात्यापासून कीटकापर्यंत, त्रिगुणी हे व्याप्त विश्व सारे. सत्वरजतम त्रिगुण महिमा, देख नरोत्तमा असे ऐसा. परी जे का ज्ञान भेदले म्हणून, त्रिविध होऊन राहे विश्व. तेची ज्ञान आधी सांगू सविस्तर, कैसे त्रिप्रकार झाले येथे. येथे निर्मळत्व दृष्टी लागी जैसे, शुद्ध आणि निर्मळ यातला अर्थ लक्षात घ्या की निर्मळ हे शुद्धच असतं, मल नाही. येता निर्मळत्व दृष्टी लागी जैसे, पहावे ते दिसे निर्मळची. आपली दृष्टी स्वच्छ असली की सगळीकडे स्वच्छ दिसायला लागतं. तैसे शुद्ध ज्ञाने सर्व ही पदार्थ, शुद्ध स्वरूपात कळो येती. तरी आता सांगू सात्विक ते ज्ञान, देई अवधान धनंजया. ऐसे पार्था लागी म्हणे कृष्णदेव, गुणांची जो ठेव मोक्ष रूपी. असे हे जे गुणांची जी ठेव आहे, मोक्षरूपी ही गुणांची ठेव आहे, आणि ती ही पार्थाला कृष्णदेवांनी सांगितलेली आहे. ती आता आपण समजून घेऊयात असं म्हणतात. आता पुढचा श्लोक वाचून ठेवूया, उद्याला वाटलं असतं त्याच्यावरचं विवेचन करू. सर्वभूतेषु येनैकं भावमव्ययमीक्षते, अविभक्तं विभक्तेषु तज्ज्ञानं विद्धि सात्विकम. आता पहिले ज्ञानाचे प्रकार सांगणार आहेत. त्यातलाही पहिला सात्विक ज्ञानाचा प्रकार सांगतायत, आणि तो कसा आहे? सर्वभूतेषु येन एकम भावम अव्ययम ईक्षते. सर्व प्राणी मात्रांमध्ये येन म्हणजे ज्याच्यामुळं, एकम भावम सगळ्यामध्ये एकच भाव दिसतो, तोही कसा? अव्ययम, जो परमात्मा अव्यय आहे, ईक्षते त्याला तो पाहतो. आणि अविभक्तम विभक्तेषु म्हणजे खरे सगळे वेगळे आहेत, पण त्याच्यामध्ये तो अविभक्त आहे, म्हणजे एकरूप झालेला आहे. असं जे ज्ञान मिळतं ते सात्विक ज्ञान आहे. म्हणजे यच्चे यावत वस्तू जगातल्या जेवढ्या सगळ्या आहेत, जेवढे प्राणी आहेत, जेवढे पशु पक्षी कीटक सगळं जे काही आहे
चर आहे, अचर आहे, या सगळ्यामध्ये हा परमात्माच भरून राहिलेला आहे. आपल्याला जर परमात्माच दिसायला लागला, जसा ज्ञानदेवांनी त्या रेड्यामुखी वेद वापरतो, रोज म्हणतो वेदान वेदविदान अहो पशुमुखात प्रोच्चार्य सर्वे गिरा. म्हणजे त्यांना तो रेडा म्हणजे रेडा हा आकार वेगळा आहे हो, पण परमात्मा तत्व एकच. एकनाथांना, नामदेवांना, कुत्र्यामध्ये, सगळ्या गाढवामध्ये, सगळ्या प्राण्यामध्ये तो आत्मतत्व दिसत होतं. तसं सगळ्यांमध्ये ज्यांना एकच तत्व दिसतं ते सात्विक ज्ञान आहे. आणि म्हणून हे सात्विक ज्ञान आपण मिळवायचं. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमङ्गला लोकविश्रुता लोकहितं सन्ततं ज्ञायतां येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला मा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी नारद तुंबरू हो सामगायन करी. आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची खेले राम जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्री कृष्ण, जय तू ज्ञानदेव.